नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी पोहोचलेली आहे पुणे रेल्वे स्टेशनवरती. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी तामिळनाडूला प्रवासासाठी निघालेली आहे. तर रात्री 9:15 वाजता आमची तामिळनाडूसाठी ट्रेन होती. आम्ही घरातून लवकरच निघालो होतो. सगळेजण पुण्यातून म्हणजेच वेगवेगळ्या एरियामध्ये राहतात. सर्वजण घरातून लवकर निघाले होते, त्यामुळं आम्ही घरातून जेवण घेऊन आलो होतो. घरी कोणीच जेवलेलं नव्हतं आणि ते आमचं छान मस्तपैकी स्नेहभोजन झालं, कारण सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाज्या, चटण्या, लोणचं असा जेवणाचा बेत आमचा खूप छान झाला. ही आमची जी ट्रेन आहे ती ओखा ते तुतीकोरीन म्हणजे कन्याकुमारीच्या इकडे तुतीकोरीन नावाचं गाव किंवा स्टेशन आहे, तिथे ही ट्रेन पोहोचणार होती, जी की ओखा म्हणजे गुजरातपासून निघालेली होती. आम्हाला उतरायचं होतं मदुराईला. मदुराई हा आमचा पहिलं पाहण्याचा स्पॉट होता, ठिकाण होता. मदुराईचं आम्ही मीनाक्षी अम्मन टेम्पल पाहणार होतो. तर आम्ही जेवण केलं आणि मग झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आम्ही आता आंध्र प्रदेशमध्ये पोहोचलेलो आहोत. ही जी ट्रेन आहे ती गुजरातवरून आपल्या इकडे महाराष्ट्रात येते, मग त्यानंतर कर्नाटकमध्ये जाते, कर्नाटकहून आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि आंध्र प्रदेशवरून तामिळनाडूला जाते. हा जो एरिया आहे हा आंध्र प्रदेशचा आहे आणि इकडे बरेचसे जे डोंगर आहेत ते मोठमोठ्या दगडांचे डोंगर आहेत. मला तर ट्रेनमधून जाताना एकही मातीचा डोंगर दिसलेला नाही इकडे ह्या भागामध्ये. सकाळी आम्ही नाश्ता केला. नाश्तासुद्धा आम्ही घरूनच आणला होता. मी हे आणलं होतं, भडंग आणलं होतं, त्याच्यासोबत टोमॅटो कांदा कट करून छान अशी भेळ बनवून खाल्ली. कुणाला भेळ खायची होती त्यांनी भेळ खाल्ली, कुणी भोपळ्याच्या घाऱ्या घेऊन आल्या होत्या, तर कोणी गोड शिरा घेऊन आला होता. बाकीचे जे फरसाण वगैरे हे सुद्धा होतं स्नॅक्स म्हणून. असा छान आमचा नाश्ता झाला ट्रेनमध्ये. आम्ही रात्रीचं जेवणसुद्धा घेतलं नाही आणि सकाळचा नाश्तासुद्धा घेतला नाही आणि काही फ्रूटसुद्धा आम्ही आणले होते आमच्यासोबत. आता ट्रेनचा प्रवास म्हटल्यानंतर ट्रेनमध्ये काही ना काहीतरी वस्तू विकण्यासाठी येतच असतात. मग असाच आपला सुद्धा टाईमपास होतो, टाईम निघून जातो. तर अशाच प्रकारचे इयरिंग्स आणि गळ्यातले जे सेट आहेत ते विकणारे काका आले होते आणि त्यांच्याकडून आम्ही पाहिलं, जर काही छान असतं तर आम्ही घेतलं असतं. तर काही गोष्टी कॉमनच होत्या, त्यामुळे आम्ही काही घेतल्या नाही. लांबचा प्रवास असेल आणि आपला ग्रुप मोठा असेल तर आपल्याला प्रवासात अजिबात कंटाळा येत नाही, कारण आपण एकमेकांशी गप्पा मारतो, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होते. ग्रुपमध्ये फिरण्याचा, प्रवास करण्याचा एक अनुभव वेगळाच असतो. खूप मज्जा येते अशा ह्या प्रवासामध्ये. तामिळनाडूला जाताना आम्हाला एसीची ट्रेन बुक करायची होती, पण त्याचे एवढे सीट्स अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे आम्ही ही जनरल स्लीपरची जी ट्रेन आहे ती बुक केली. आणि आमचा जो प्रवास होता पुणे ते मदुराई स्टेशन हा सुमारे 1270 किलोमीटरचा होता. पुण्याहून रात्री 9:15 ही ट्रेन निघाली आणि मदुराईला ती बरोबर 10:05 वगैरे पोहोचली. तर अशा पद्धतीनं 24 तासाचा हा आमचा प्रवास होता. रात्री आम्हाला झोपूनच जायचं होतं, त्यामुळं एवढा काही कंटाळा आला नाही. आमची छान झोपही झाली. मग दिवसा फक्त 12 तासाचा प्रवास राहिला होता, तोही असा गप्पा मारण्यात, जेवण करण्यात, नाश्ता करण्यात आणि असा बाहेरचा व्ह्यू बघण्यात निघून गेला. एवढा वेळ कसा पास झाला हे कळालं सुद्धा नाही. आपल्या चॅनेलवरती पुणे टू केरळचा सुद्धा ट्रेन प्रवास मी शेअर केलेला आहे. तसाच पुणे टू जम्मू तवी हा काश्मीरला जातानाचा सुद्धा ट्रेन प्रवास शेअर केलेला आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर पहा. तर ट्रेनमध्ये आम्ही दुपारच्या वेळीना रील बनवली. ही रील बनवताना आम्हाला इतकी मज्जा आली, इतकी एन्जॉय केली आम्ही ही रील, कारण इतक्या वेळा आम्ही ह्याचं पुन्हा पुन्हा रिटेक घेतलं, कारण प्रत्येकाला हा डायलॉग जमतच नव्हता, लिपसिंग जमतच नव्हतं. अक्षय कुमार आणि परेश रावळ यांचा हेराफेरीमधला फेमस डायलॉग आहे, किसी को मालूम नहीं पडना चाहिए कि हम कहाँ जा रहे. हा डायलॉग एकीला बोलायचा होता. त्यानंतर दुसरा डायलॉग मला बोलायचा होता की किसी को पता नहीं चलेगा मैंने सबको बोल दिया है हम कोल्हापूर नहीं जा रहे. तर हे आम्हाला जमतच नव्हतं. कुणाला पहिलीला तो डायलॉग जमत नव्हता, तर नंतर मला जमत नव्हतं. तर अशा पद्धतीनं मज्जा आली. शेवटी तो डायलॉग सगळ्यांना जमला आणि आम्ही रील शूट केली. तर हे बघा, तुम्हाला डोंगर जवळून दिसत असतील, किती हे दगडाचेच डोंगर आहेत आणि असं सुद्धा झालेलं आहे की वरून घरंगळत दगड जे आहेत ते शेतामध्ये सुद्धा येऊन पडलेले आहेत. दुपारनंतर मी काही व्हिडिओ शूटच केला नाही जेवणाचा वगैरे, कारण दुपारनंतर माझी तब्येतच बिघडली, कारण मला जी ही जनरल स्लीपरची ट्रेन आहे ती सूट होत नाही. ह्याच्यामध्ये मला उलटी वगैरे मळमळ त्रास सुरू होतो आणि जी आपली एसीची ट्रेन आहे ती मला काही त्याचा त्रास होत नाही. तर तसंच झालं, मला दुपारनंतर उलट्या वगैरे सुरू झाल्या. अगदी पाणी पिलेलं सुद्धा उलटी होऊन बाहेर पडत होतं, त्यामुळे मी जेवले सुद्धा नाही दुपारी.
जेवणाचीच इच्छा झाली नाही, झोपून गेले दुपारी. त्यानंतर मग संध्याकाळी मला फ्रेश वाटलं, बरं वाटलं. कमी वेळचा प्रवास असेल 4-5 तासांचा तर काही त्रास होत नाही, पण 1 दिवस 2 दिवस असा ट्रेनचा जर प्रवास असेल आणि त्यातही अशी स्लीपरची ट्रेन असेल तर त्रास होतो. रात्री बरोबर 10:15ला आमची ट्रेन मदुराई स्टेशनवरती आले आणि आम्ही व्यवस्थित ट्रेनमधून उतरलो, कारण प्रत्येक स्टेशनवरती ट्रेन अगदी 2 मिनिटं 5 मिनिटंच अशीच थांबत होती. तर इथे 5 मिनिटं ट्रेन थांबली होती. आम्ही सगळ्यांनी आधीच बॅगा वगैरे काढून ठेवल्या होत्या, त्यामुळे उतरणं पटकन सोपं झालं. प्रवास खूप छान झाला, बाकी कुणालाच काही त्रास झाला नाही, फक्त मला एकटीला तेवढा त्रास झाला. आता मदुराई जंक्शनवरून आम्ही जाणार आहे आमच्या हॉटेलकडे. तर आम्ही हॉटेल्स वगैरे आधीच आमची बुक झालेली आहेत. आम्ही ही अशी ऑटो रिक्षा केली. इकडे 6 सीटर ऑटो रिक्षा असते. स्टेशनच्या बाहेर या रिक्षा मिळून जातात. आमचं जे हॉटेल होतं ते स्टेशनपासून 1 किलोमीटर होतं, तर त्यांनी आम्हाला 6 जणांमध्ये 200 रुपये घेतले. आम्ही 12 जण होतो, त्यामुळे आम्ही 2 रिक्षा केल्या. आणि आता आमचं जे हॉटेल आहे ते हॉटेल टेम्पल व्ह्यू असे आहे. मदुराईमधील जे प्रसिद्ध मीनाक्षी अम्मन टेम्पल आहे त्या टेम्पलपासून अगदी 100 मीटरावरती हे आमचं हॉटेल आहे. आणि हॉटेलपासून हॉटेलची जी वरची टेरेस आहे तिथून हे मंदिराचं गोपुरम सुद्धा दिसतं. तर इतकं जवळ मंदिर आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती मंदिर आहे. आम्हाला रिक्षा मिळून हॉटेलमध्ये पोहोचूपर्यंत 10:30 पावणे 11 झाले होते आणि हॉटेल सगळे बंद झाले होते. दुकानं सुद्धा बघा बंद झालेली दिसत आहेत. तर आम्ही जेवणासाठी हॉटेल्स वगैरे शोधले, कारण आम्ही बॅगा ठेवून फ्रेश होऊन खाली आलो तोपर्यंत 11 वाजले होते आणि बरीचशी हॉटेल ही बंद झाली होती. तर एकाच ठिकाणी आम्हाला एक हॉटेल चालू दिसलं, ते पण शटर अर्ध बंद केलं होतं, त्यांनी बंदच करणार होते. त्यांच्याकडचं पण नाश्ता जेवण वगैरे संपत आलेलं होतं. त्या रात्री मग आम्हाला एवढी पण काही भूक नव्हती, कारण ट्रेनमध्ये बसूनच प्रवास झालेला होता. त्यामुळे अगदी आम्ही इडली डोसा वगैरे असाच नाश्ता केला. आणि इकडे बहुतेक हेच सगळं मिळत असतं. आपल्यासारख्या चपाती किंवा रोटी जी आहे ते खूप कमी हॉटेलमध्ये मिळत असतात. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकर मंदिरात जायचं होतं. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही एक दुकान चालू होतं आईस्क्रीम पार्लर, तिथे आईस्क्रीम खाल्ली आणि मग आम्ही आमच्या हॉटेलवरती गेलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच पहाटे 5:30च्या सुमारास मीनाक्षी अम्मन टेम्पलकडे निघालो. अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती हे मंदिर आहे हॉटेलपासून. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीन की त्या दिवशी मदुराईमध्ये आम्ही कोणकोणती ठिकाणं पाहिली. त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.